अक्कलकोटमध्ये स्थिरावण्यापूर्वी स्वामी समर्थांनी अनेक तीर्थक्षेत्रे भ्रमण केले. त्यातीलच एक सर्वात अद्भुत प्रसंग म्हणजे साक्षात दोन अवतारी पुरुषांची भेट. माणिक प्रभू आणि स्वामी समर्थ जेव्हा समोरासमोर आले तेव्हा काय घडलं पाहूया अध्याय 22 मधील ही अद्भुत कथा. आजोबा, हे चित्रातले दुसरे महाराज कोण आहेत आणि स्वामी त्यांना भेटायला का गेले होते? श्री गुरुलीलामृत अध्याय 22. बाळा, हे आहेत साक्षात माणिक प्रभू महाराज. पोथीत लिहिल्याप्रमाणे माणिक प्रभू हे सुद्धा दत्तप्रभूंचाच अवतार मानले जातात. एकदा स्वामी समर्थ 2 संन्याशांसह माणिक नगरला पोहोचले. त्यावेळेस तिथे दत्ताच्या नामाचा जयघोष सुरू होता. मग माणिक प्रभूंनी स्वामींना कसं ओळखलं? बाळा, जेव्हा स्वामी तिथे पोहोचले तेव्हा अचानक सगळीकडे दिव्य प्रकाश पसरला. माणिक प्रभूंनी स्वामींना पाहताच ते धावत पुढे आले आणि त्यांनी एकमेकांना आलिंगन दिलं. 2 ब्रह्मज्ञानी पुरुष जेव्हा भेटतात तेव्हा तिथे शब्दांची गरज नसते. प्रभूंनी स्वामींची पूजा केली आणि त्यांना सुगंधी पुष्पहार घातला. आजोबा, त्यांच्यात काही बोलणं झालं का? हो. प्रभूंनी विचारलं की महाराज, येण्याचे प्रयोजन काय? तेव्हा स्वामी हसून म्हणाले, आपण तर सर्वज्ञ आहात, अंतर्यामी आहात, आपल्याला सर्व ठाऊक आहे. माणिक प्रभूंनी तिथे असलेल्या बाबा सबनीसांना सांगितलं की हे यतीश्वर साक्षात जगतपती आहेत. आता ते जगाच्या उद्धारासाठी अक्कलकोटला जाऊन स्थिर होणार आहेत, हे कायम लक्षात ठेवा. वाह, म्हणजे स्वामी अक्कलकोटला जाणार हे माणिक प्रभूंनी आधीच सांगितलं होतं तर? अगदी बरोबर. या भेटीनंतर स्वामी पुन्हा मार्गस्थ झाले. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की स्वामींना अक्कलकोटला आणण्यासाठी मालोजी राजांनी कशी विनवणी केली. स्वामींच्या या लीलामृत कथा अशाच अफाट आहेत. 2 दैवी शक्तींचा संगम झाला आणि अक्कलकोटच्या सुवर्ण काळाची नांदी झाली. पण अक्कलकोटमध्ये स्वामींच्या सेवेसाठी कोणकोणते भक्त येणार होते पाहूया पुढच्या भागात. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी सीझन 18, आजोबा, नातू आणि अक्कलकोट. भेटूया लवकरच पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ.